नेक्स्ट आहे थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. ओके. If second containing chords AB and CD of a circle intersect outside the circle in point E, then AE into EP is equal to CE into ED. आता आपण दोन कॉर्ड घेतले ए बी आणि सी डी आणि ॲक्च्युअल हे असे कॉर्ड्स आहेत किंवा सेकंड असे कन्सिडर करू आपण की ज्यांना दोन कॉर्ड्स आहेत. ओके. सो पहिली सेकंड कोणती घेतली आपण ए ई, त्याच्यामधली कॉर्ड कोणती आहे ए बी, आणि दुसरी सेकंड घेतली सी ई, त्याच्यामध्ये कॉर्ड कोणती आहे सी डी. आता हे जे दोन कॉर्ड आहे ए बी आणि सी डी हे सर्कलच्या आउटसाईड म्हणजे बाहेर इंटरसेक्ट करतात आणि इंटरसेक्टिंग पॉईंट कोणता आहे ई. जसं की फिगरमध्ये पाहिल्याप्रमाणे ए बी ही पहिली कॉर्ड, त्यानंतर सी डी ही दुसरी कॉर्ड आणि सर्कलच्या बाहेर ई पॉईंटमध्ये ते एकमेकांना काय करतात इंटरसेक्ट करतात. असं असेल तर ए ई इंटू ई बी बरोबर. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आहे पूर्ण फर्स्ट टू लास्ट पॉईंटपर्यंत काय घ्यायचं आपल्याला सेगमेंट घ्यायचा. ओके. आणि दुसरा सेगमेंट कोणता घ्यायचा जो सर्कलच्या फक्त बाहेरचा असेल. सो ए ई इंटू ई बी इज इक्वल टू सी ई इंटू ई डी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. यालाच म्हणायचं थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. Write given and to prove with the help of the statement of the theorem and figure 3.6. आता गिवन काय असेल आपल्याकडं, गिवन आपल्याकडे आहे की दोन कॉर्ड्स घेतले आपण ए बी आणि सी डी आणि या दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट कुठं करायला सर्कलच्या आउटसाईड कोणत्या पॉईंटमध्ये ई पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात बरोबर. आणि जे टू प्रूव्ह आहे तर हे जे वरती आपण हायलाईट केलं ए ई इंटू ई बी इज इक्वल टू सी ई इंटू ई डी हे आपल्याला काय करायचं आहे हे आपलं टू प्रूफ असेल. आता याच्यामध्ये एक कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आपलं. Draw segment AD and segment BC. आता आपल्याला काय करायचं आहे की सेगमेंट ए डी आणि सेगमेंट बी सी या दोघांना काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे. जसं इथं डॉटेड लाईननं जोडून घेतलं. ओके. आता हे जोडून घेतल्यानंतर खालची ॲक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. Fill in the blanks and complete the proof. ओके. प्रूफ बघू आपण. In triangle ADE and triangle CBE. आता दोन ट्रायंगल आहे पहा. एक ट्रायंगल आहे ए डी ई. ओके. म्हणजे आपण जी सिगमेंट जोडली होती ए डी आणि एक्सटर्नल पॉईंट ई तर या संदर्भातला ट्रायंगल. ओके. तो ट्रायंगल कोणता आहे आपला ए डी ई हा ट्रायंगल आपला पहिला ट्रायंगल असेल. ओके. आणि त्यानंतर दुसरा जो ट्रायंगल आहे तर तो आहे सी बी ई. ओके. तर या दोन ट्रायंगलचा आपला विचार करायचा आहे. तर पहिल्यांदा जर पाहिलं आपण तर ठीक आहे मी थोडंसं याला रिमूव्ह करून घेतो अगोदर. आता पहिल्यामध्ये अँगल ए ई डी जो आहे बरोबर आहे का. तर ए ई डी पहिल्या ट्रायंगलचा घेतला तर दुसऱ्या ट्रायंगलचा कोणता अँगल होईल सी ई बी. आता या दोन्हींचा कॉमन पॉईंट कोणता आहे हा अँगल ई आहे. म्हणजे याच्यामुळे याचं रिझन पण दिलेलं आहे की रिझन काय आहे की ते काय आहेत कॉमन अँगल आहेत. त्यानंतर दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत बरोबर. कोणते कोणते Angle DAE is congruent to angle BCE. आता डी ए ई हा एक पद्धतीचा काय आहे इन्स्क्राईब अँगल आहे आणि त्यानं इंटरसेप्ट केलेला आर्क हा कोणता आहे बी डी. सेम पद्धतीनं बी सी ई जर घेतला आपण बी सी ई हा जो कोन घेतला आपण तर यानंसुद्धा इंटरसेप्ट केलेला आर्क कोणता आहे बी डी. म्हणजे याचा अर्थ हे जे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले हे कशामध्ये आहे सेम आर्कमध्ये आहे. ओके. सो अँगल इन सेम आर्क असं आपण रिझन इथं लिहू शकतो. आणि त्यानंतर मग कोणत्या टेस्टनुसार ए टेस्टनुसार ट्रायंगल ए डी ई हा सिमिलर असेल कशाच्या सी बी ईच्या सिमिलर असेल बरोबर.
आता जर आपण लॉंग सेगमेंट घेतलं पहिल्या ट्रायंगलचं कोणतं आहे ए ई, तर दुसऱ्या ट्रायंगलची कोणती लॉंग सेगमेंट घ्यावं लागणार आपल्याला सी ई. आणि त्यानंतर पहिल्या ट्रायंगलची जर आपण ई डी ही साईड घेतली आपण, ओके, ई डी किंवा डी ई, ओके, तर दुसऱ्या ट्रायंगलची कोणती येईल बी ई किंवा ई बी, बरोबर, त्याची करस्पॉन्डिंग साईड असेल. सो पहिल्या ट्रायंगलची कोणती घेतली आपण ई डी ही जर करस्पॉन्डिंग साईड घेतली तर दुसऱ्या ट्रायंगलची कोणती येईल ई बी. आणि रिझन दिलेलं आहे सी एस ऑफ एस टी, अर्थातच करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं आपण तर ए ई कोणासोबत मल्टिप्लायमध्ये जाईल ई बी सोबत मल्टिप्लायमध्ये जाईल. आणि सी ई हे ई डी सोबत मल्टिप्लायजमध्ये जाईल. आणि फायनली आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं तर ते आपण इथं प्रूव्ह केलं की ए ई हे कशाचे इक्वल आहे सी ई इंटू ई डीच्या काय आलं या ठिकाणी इक्वल आलं. ओके, त्यानंतरचा थेरम आहे टँजेंट सेकंड सिगमेंट्स थेरम. ओके, तो कसा आहे आपण समजून घेऊ. Point E is in the exterior of a circle. पहा आपल्याला एक सर्कल दाखवलं इथं आहे. आता या सर्कलमध्ये 3 गोष्टी आहे. एक आहे टँजेंट. टँजेंट कोणी सांगा, टँजेंट कोण असेल ई टी, बरोबर. त्यानंतर सेकंड कोण आहे याच्यामध्ये ए बी ही काय आहे सेकंड आहे, बरोबर. आणि सिगमेंट तर याचे असू शकतात ई ए आणि ए बी अशा वेगवेगळ्या सिगमेंट्स आहेत. आणि त्यानंतर ई टी सुद्धा सिगमेंट आहे. ओके, चला आता पाहू आपण त्यांचं रिलेशनशिप काय. तर ई दिसतोय तुम्हाला, ई पॉईंट सर्कलच्या कोणत्या भागात आहे बाहेरच्या बाजूला म्हणजे एक्सटिरियर भागामध्ये आहे. A secant through E intersects the circle at point A and B, and the tangent through E touches the circle at point T. Then EA into EB is equal to ET square. आता थेरम कसा आहे, एक सेकंड घेतला आपण कशामधून, जो की ईमधून पास व्हायला, तर तो सर्कलला 2 पॉईंटमध्ये टच करतो ए आणि बी. आणि त्यानंतर त्याच ई पॉईंटवरून आपण एक टँजंट घेतली जी सर्कलला कोणत्या पॉईंटमध्ये टच करते टी पॉईंटमध्ये टच करते, बरोबर. मग असे असेल तर अकॉर्डिंग टू टँजंट सेकंड सिगमेंट थेरम आपल्याला काय करायचं आहे, सेकंडचे 2 सिगमेंट घ्यायचे. कोणता एक आहे ई ए आणि दुसरा आहे ई बी. तर यांचं मल्टिप्लिकेशन हे जे टँजंटचं डिस्टन्स असेल है ना, पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपासून सर्कलचा टचिंग पॉईंट ई टी स्क्वेअर याच्या स्क्वेअरच्या काय असेल इक्वल असेल. अशा पद्धतीचे हे थेरम आहे. चला तर त्याचं प्रूव्ह करू आपण. Write given and to prove with reference to the statement of the theorem. आता गिवनमध्ये काय सांगता येईल आपल्याला, गिवनमध्ये सांगता येईल आपल्याला की ई बी हे काय आहे सेकंड आहे जी सर्कलला ए आणि बी पॉईंटमध्ये काय करते टच करते. ई टी ही त्या सर्कलची काय असेल टँजेंट असेल जी की कशामधून पास झाली ईमधून पास झाली. आणि वरती जे मी हायलाईट केलं हेच आपलं काय असेल टू प्रूव्ह असेल. आता एक कन्स्ट्रक्शन इथं केलेलं आहे. Draw segment TA and segment TB. पहा डॉटेड लाईननं आपण काळजीपूर्वक पाहिलं तर ए टी किंवा टी ए जोडलेला आहे आणि त्यानंतर कोणाकोणाला जोडलेला आहे सिगमेंट टी बी. काय तयार झाला इथं ट्रायंगल तयार झाला. आता प्रूफ In triangle EAT and triangle ATB, angle AET is congruent to angle TEB, common angle. आता ई ए टी ओके पहा ई ए टीमध्ये या ट्रायंगलमध्ये अँगल घेतला आपण ए ई टी म्हणजे हा अँगल, बरोबर. आणि दुसरा ट्रायंगल आपला मोठा ट्रायंगल आहे कोणता ई टी बी, बरोबर आहे का. तर याच्यामध्ये सुद्धा अँगल टी ई बी म्हणजे सेमच आहे तो, बरोबर आहे का. म्हणजे याचा अर्थ काय झाले ते कॉमन अँगल. कॉमन अँगल कोणत्या पॉईंटला आहे ई पॉईंटला आहे, बरोबर. ई पॉईंटला अँगल तयार झाला म्हणून इथं अँगलमध्ये मिडलला ई आलेलं ऑलरेडी, बरोबर. Angle ETA is congruent to angle EBT, tangent second theorem. आता
अँगल ETA पहा, ETA याचं माप जर पाहिलं आपण तर त्यांना इन्स्क्राईब केलेला आर्क कोणता आहे, AT. आणि त्यानंतर EBT हा इन्स्क्राईब अँगल घेऊ आपण. हा इन्स्क्राईब अँगलचं मापसुद्धा कशाच्या इक्वल आहे, ATच्या इक्वल आहे. म्हणजे दोघांचा आर्क कसा आहे, कॉमन. पण कॉमन आर्क जरी असेल पण थेरम कोणता अप्लिकेबल आहे इथं, टँजेंट सिकंड थेरम इथं अप्लिकेबल आहे. त्यानुसार ते दोन कॉन्ग्रंट आहेत अँगल. आणि म्हणून AA टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल एकमेकांचे काय येतील, सिमिलर येतील. ओके. आणि सो वी कॅन राईट, काय लिहू शकतो आपण, Triangle EAT is similar to triangle ETB by AA similarity. ओके. ए सिमिलरिटी दोन तर दोन सिमिलर ट्रायंगल आले. आता यामध्ये करस्पॉन्डिंग साईड्स आता आपल्याला घ्यायच्या आहेत. करस्पॉन्डिंग साईड घेताना काय करायचं, आपल्या आन्सरकडे लक्ष ठेवायचं की आपला EA, EB आणि ET याच्यावर फोकस करायचा आहे. बरोबर. आता ETचं स्क्वेअर असल्यामुळं सर्वात अगोदर लहान्या ट्रायंगलमध्ये जर आपण ET घेतलं तर मोठ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड कोणती येते, EB. ET घेतलं तर कोणतं येतं, EB. आणि लहान्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड E घेतली तर मोठ्या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड कोणती येईल, ET. मग इथं आपल्याला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार. आणि सो काय येईल मग फायनल आन्सर. Therefore, EA into EB is equal to ET square. म्हणून EA आणि EBचा मल्टिप्लिकेशन केलं आपण तर कशाच्या इक्वल येईल ते, ET स्क्वेअरच्या इक्वल येईल. त्यानंतर रिमेंबर दिस. In figure 3.70, AE into EB is equal to CE into ED. This property is known as theorem of chords intersecting inside the circle. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर दोन कॉर्ड्स एकमेकाला इंटरनली काय करत आहे, इंटरसेक्ट करत आहे. आणि सो इथं कोणता थेरम आहे आपला, थेरम ऑफ कॉर्ड इंटरसेक्टिंग इनसाइड द सर्कल. आणि यामध्ये आपल्या सिगमेंटचं मल्टिप्लिकेशन जे आपण रेक्टँगल म्हणलो होतं आहे की नाही, त्या पद्धतीनं. सो AE इंटू EB हे CE इंटू EDच्या काय असेल, इक्वल असेल. हे आपण प्रूव्ह केलं आहे. In figure 3.71, AE into EB is equal to CE into ED. This property is known as theorem of chord intersecting outside the circle. आणि दुसरा थेरम पाहिला होता आपण की कॉर्ड जर कुठे इंटरसेक्ट करत असतील सर्कलच्या बाहेर तरीसुद्धा तेच फॉर्म्युला तोच आहे. फक्त इथं काय घ्यायचं, आपल्याला एक लॉंग सिगमेंट घ्यायची आणि नंतर सर्कलच्या बाहेरची शॉर्ट सिगमेंट घ्यायची. बरोबर. ए इंटू EB इज इक्वल टू सेम पद्धतीनं दुसरी कॉर्डची CE इंटू ED. In figure 3.72, EA into EB is equal to ET square. This property is known as tangent segment theorem. आणि 3.72मध्ये जर पाहिलं आपण तर इथं काय झालं बरं की टँजेंट सिगमेंट थेरम आहे. इथं टँजेंट सेकंड थेरम, टँजेंट सेकंड सिगमेंट थेरम. ओके. आता याच्यामध्ये काय होतं की E पॉईंटपासून आपण एक सिगमेंट काढली की जी सर्कलला कुठं टच करायली, AB पॉईंटमध्ये. आणि E पासून एक सिगमेंट काढली आपण ET जी टँजेंट असेल सर्कलची. आणि यामध्ये टँजेंटचं जे डिस्टन्स आहे एक्सटर्नल पॉईंटपासून अर्थातच ET स्क्वेअर याची व्हॅल्यू कशाची इक्वल येते, अगोदर आउटसाईड सिगमेंट घ्यायचा EA आणि नंतर आउटसाईड पासून अनदर जो टचिंग पॉईंट आहे EB तो घ्यायचा, त्याचं मल्टिप्लिकेशन. आणि सो EA इंटू EB इज इक्वल टू ET स्क्वेअर.